नमस्कार, मी चंदन लक्कडार आणि आपण पाहत आहात प्रतिष्ठान वार्ता न्यूज। आजचा आमचा जो विषय आहे तो म्हणजे सभासदांच्या हक्काच्या पैशावर दीड शहाण्या चेअरमनने सुरू केलेली चमकोगिरी व या चमकोगिरीच्या आड सभासदांच्या नफ्याच्या पैशाची होत असलेली लूट। आता हा दीड शहाणा चेअरमन कोण, तर आपण जर आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करत असाल तर हा दीड शहाणा चेअरमन कोण, त्याचे नाव काय हे सांगायची आम्हाला गरज वाटत नाही। सहकारी संस्थेचे खरे मालक हे त्या संस्थेचे सभासद असतात। संस्थेस नफा झाल्यानंतर लाभांशच्या स्वरूपात तो नफा या सभासदांमध्ये समसमानपणे वाटप केला जातो। मात्र आपला जो दीड शहाणा चेअरमन आहे तो दर 15 दिवसाला कार्यक्रम घेऊन सभासदांचे जे हक्काचे लाखो रुपये या कार्यक्रमांवर उडवत आहे। सहकारी संस्थेने वर्षात एखादा कार्यक्रम केल्यास ते आपण समजू शकतो, मात्र हा दीड शहाणा चेअरमन दर 15 दिवसात एक कार्यक्रम घेऊन आणि या कार्यक्रमात लाखो रुपये खर्च करून स्वतःचीच लाल करून घेत आहे आणि या कार्यक्रमाचा सारा श्रेय स्वतः घेत आहे। या दीड शहाण्या चेअरमनला खरंच सामाजिक कार्य करण्याची खास सुटली असेल तर त्याने ते सर्व सामाजिक कार्य हे स्वतःच्या पैशातून करावेत। मात्र या दीड शहाण्या चेअरमनने मागच्या 2 वर्षापासून जी चमकोगिरी करायला सुरुवात केली आहे त्या मागचं खरं कारण आहे तो म्हणजे त्याने केलेले काळे धंदे आणि या सामाजिक कामाच्या आड त्याचे काळे धंदे लपवणे। या दीड शहाण्या चेअरमनने त्याच्या संस्थेतील जवळपास 2.5 ते 3 कोटी रुपये आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या नावाने ज्ञानराधा मल्टीस्टेट या बुडालेल्या संस्थेत ठेवलेले आहे। हा विषय उघडा पडू नये यासाठी हा दीड शहाणा चेअरमन समाजसेवेचे ढोंग करत आहे। दुसरं म्हणजे या दीड शहाण्या चेअरमनने त्याचा जो व्यायी आहे त्याच्या सोबत संस्थेतील पैशातून जमीन खरेदी विक्रीचा बेकायदेशीर व्यवसाय सुरू केला आहे आणि संकेत मिळालेल्या दीपक सोबत या दीड शहाण्या चेअरमनने लक्षात घ्या, संकेत मिळालेल्या दीपक सोबत या दीड शहाण्या चेअरमनने संस्थेच्या पैशातून चक्क खाजगी सावकारी सुरू केली आहे। आणि विशेष या दीड शहाण्या चेअरमनच्या संस्थेतून जे वाहन कर्ज दिले जाते त्याचा जो इन्शुरन्स असतो तो इन्शुरन्स या दीड शहाण्या चेअरमनच्या मुलाकडे काढला जातो। याबाबत संस्थेच्या संचालकांनी थोडी चौकशी केल्यास सर्व सत्य त्यांच्या समोर येईल आणि आम्ही मागच्या 1.5 ते 2 वर्षापासून या दीड शहाण्या चेअरमनच्या पाठीमागे काठी घेऊन लागलो असल्याने सध्या त्याने मुलाकडे इन्शुरन्स काढणे बंद केले आहे। मात्र 2 वर्षापूर्वीचा रेकॉर्ड तपासल्यात दीड शहाण्या चेअरमनच्या मुलाने वाहन कर्जाचा इन्शुरन्स काढण्यात किती पैसे कमवले हे सत्य समोर येईल। तुर्तास दीड शहाण्या चेअरमनचे एवढेच। आपणास आमच्या बातम्या, व्हिडिओ, विश्लेषण आवडल्यास चॅनल लाईक, शेअर व सबस्क्राईब करा।